तर धाराशिवमधनं मोठी बातमी समोर येते। सिरस गावामध्ये घराघरात पाणी शिरलेले आहे आणि त्यामुळे अन्नधान्याचं प्रचंड नुकसान झालंय। नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली आहे। चांदणी नदीला पूर आलेला आहे आणि या पुराचं पाणी घराघरांमधनं शिरलंय। पशुधनाची सुद्धा प्रचंड प्रमाणात हानी झालेली आहे। विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य ओलं झालंय, त्यामुळे विविध अडचणींचा सामना हा इथल्या स्थानिकांना करावा लागतोय। सध्या सिरसाव गावातली आपण ही दृश्य बघतोय। पूर हाय आता। काल तर लई मोठा महापूर होता, आज बी होता। पहिला होता येत होता पण हितनं जात होता। थोडंफार मिरच्या भिजल्या, गहू भिजलं, ज्वारी भिजली, सगळं काहीच राहिलं नाही। 2 महिने झालं रानात काय सोयाबीन काढा येईना, उडीद गेलं आणि काय तुरी वंबाळून गेल्या आणि काय करायचं आता। आणि ज्या खायचं वेळचं कसं खायचं करायचं तर काय आता, काय कसं काय खावं आता। देते ती लोक, तुम्ही आम्ही देता तीच खातोय राहतोय, काय करायचं आता। त्यांचं वाहून गेलंय, त्यांना खायला काय सुद्धा राहिलं नाही। ज्वारी बिवारी त्यांचं सगळं वाहून गेलंय। कमर इतकं पाणी घरात होतं। आम्ही बाया माणसं घरातलं नेली ते उचलून बाहेर 10-15 जणांना। मग ह्यांना काढलं, घराच्या कड्या लावलं, पण सगळं भिजलं। एकदम पाणी आलं, ती रडत होती। रडना का म्हणून आपलं ह्यांचा तरी जीव वाचवला आम्ही। बाकीचं काय नाही, जाऊ द्या म्हणले, चला म्हणले तिकडे लोकांच्या घरी नेऊन झोपवलं त्यांना।